बरेच दिवसानंतर मी प्रेस मीडियाला पत्रकार परिषदेला आलेलो आहे. खरं तर सामाजिक न्याय खातं, या सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत अनेक विविध योजना राबवल्या जातात. परंतु सामाजिक न्याय अंतर्गत एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, ज्यांचं मुख्य कार्यालय पुण्यात या ठिकाणी आहे, त्याला शॉर्ट पार्टी असं म्हणतात. या पार्टीमधील निबंधक रजिस्ट्रार इंदिरा अस्वाल या मॅडम आहेत. या मॅडमवर गेल्या अनेक महिन्यापासून तक्रारी आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेनी मॅडमच्या विरोधात तक्रार केलेली आहे. त्यांच्या कामाच्या अनियमितता संदर्भामध्ये जे चाललं आहे ती अतिशय महाराष्ट्रामध्ये नाराजी पसरलेली आहे. आणि या संदर्भामध्ये 10 आमदारांनी एखाद्या खात्यामधील एका अधिकाऱ्यांच्या विरोधात 10 आमदारांनी तक्रार करावी मुख्यमंत्र्याकडे. हे आश्चर्य बाब आहे. या इंदिरा अस्वाल या मॅडमला सामाजिक न्याय खात्याचे अधिकारी तिच्या पाठीशी आहेत. एकतर इतकं चुकीचं ती काम करत आहे की त्या संदर्भामध्ये तिचं न्यायालयीन चौकशी सुरू आहे. न्यायालयीन चौकशीसुद्धा सुरू असताना तिच्यावर कुठल्याही कारवाई झालेली नाही. हे मी आपल्याला पत्र दाखवतो आहे. महेश लांडगे आमदार साहेब आहेत. महेश लांडगे साहेबांनी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना तक्रार केलेली आहे की हिला या पदावरून पदमुक्तच करावं. तरीही या पत्रावर, आमदार साहेबांच्या पत्रावर मुख्यमंत्री साहेबांनी रिमार्क केलेला आहे की तात्काळ कारवाई करावी म्हणून. या आदेशाला सामाजिक न्याय खात्याने केराची टोपली दाखवलेली आहे. म्हणजे इंदिरा अस्वालच्या पाठीशी कोण आहे, कोण तिला पाठबळ देत आहे? एक चुकीची अधिकारी जर त्या पद्धतीनं काम करत असेल आणि पार्टी संस्था जर बदनाम होत असेल तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना या मॅडमवर. आम्ही कुठल्याही पद्धतीनं खपवून घेणार नाही. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सत्तेमध्ये आहोत. पण सत्तेमध्ये असला तरी हा नंगा नाच होत असेल आम्ही सहन करणार नाही. एकतर अनुसूचित जाती ज्या घटकातील 59 जातीच्या बेंचमार्क सर्वेक्षण संशोधनाच्या काम जे सुरू आहे ते अतिशय ठप्प आहे, अतिशय मंद गतीनं आहे. याच्या जातीचं सर्वेक्षण करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा इंदिरा अस्वालचा फार मोठा हातभार आहे आणि ती जुमानत नाही. म्हणजे नेमकं तिला कोणत्या अधिकाऱ्याचं पाठबळ आहे कळत नाही. पण माहितीच तो मला एक कळतो आहे की ते आता निवृत्त झालेत. दिनेश निंगडे नावाचा अवर सचिव हा अधिकारी तिच्या पाठीशी होता म्हणून तिच्या चालत होतो. परंतु अनेक तक्रारी एका महिला अधिकाऱ्यांवर एक नाही 10 आमदार जर तक्रारी करत असतील, पत्र लिहित असतील तर अतिशय गंभीर बाब आहे. जर 8 दिवसाच्या आत कुठलीही जर कारवाई झाली नाही, आमची मागणी एवढीच आहे तर तिला पदमुक्त करावं किंवा तिच्या मूळ कार्यालयात पाठवण्यात यावं. कारण अनुसूचित जातीच्या घटकातील काम करण्याची बार्टी संस्था मोठी आहे, एक मोठं बजेट आहे या संस्थेला आणि म्हणून बार्टीचं नाव बदनाम होऊ नये या संदर्भात आमची अशी मागणी आहे की तिला पदमुक्त करावं. दुसरी अतिशय महत्त्वाची आहे की एक त्याला आपण म्हणतो की BOG एक नियम मंडळाची बैठक असतो. ती बैठक गेल्या अनेक महिन्यानंतर ती बैठक झाली 4 महिन्यांपूर्वी आणि त्या बैठकीमध्ये कुठल्या योजना राबवायच्या, कुठल्या नवीन योजना अंमलात आणायच्या त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. अशा परिस्थितीमध्ये ती बैठक होऊन राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे यांनी का सही केली नाही अधिकाऱ्यांनी?
म्हणजे किती ठप्प काम चाललेलं आहे. कौशल्य ट्रेनिंगच्या योजना राबवल्या गेल्या नाही, पैसा निधी असून सुद्धा योजना राबवल्या जात नाही. तर या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचा अशी आमची मागणी आहे की या संदर्भामध्ये त्या जी बैठक झाली BOG, त्या BOGच्या बैठकीवर च्या संदर्भात ते सही करून, मांगे साहेबांनी सही करून ज्या काही योजना त्या बैठकीमध्ये अंमलात आणलेल्या आहेत, चर्चेला आणलेल्या आहेत, त्याला मंजुरी भेटली आहे की तातडीनं त्याचं अंमलबजावणी करावी. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 75 विद्यार्थ्यांना पाठवले जातात. मी सातत्याने विद्यार्थ्यांना त्यांचं मेरिट पाहून जे काही अडीअडचणी असल्यात त्यांना आम्ही सातत्याने मदत करत असतो. पण एक गंभीर बाब या ठिकाणी मला सांगावं असं वाटते की आम्ही सत्तेमध्ये असून आम्ही काहीच बोलायचं नाही का? एकतर 52% अट होती, ती अट आता राज्य सरकारने 75% टाकली. याचा अर्थ असा आहे की अनुसूचित जाती घटकातील विद्यार्थ्यांना या शिक्षणापासून वंचित ठेवायचं का, हा प्रश्न आमच्यासमोर पडतो आहे. दुसरं की 6 लाखाची मर्यादा होती, ती 6 लाखावरून मर्यादा 8 लाख केली. तिसरी त्यांनी अट त्यांनी घातलेली आहे की पहिल्यांदा एका कुटुंबातील 2 विद्यार्थी फॉरेन शिष्यवृत्तीला जायचे शिकायला. राज्य सरकारने आतापर्यंत